आणि नर्मदा मैयाच्या तटावरती अगदी नर्मदा परिक्रमेच्या आरंभी तो संकल्प घेत असताना खरोखरी एक मोठी पुण्याची राशी, पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी आणि सर्व तीर्थे झाली आम्हा आधी करुणी काशी. आणि या सगळ्या तीर्थांचं पुण्य प्राप्त करून घेण्याकरता खरोखरी तेवढं मोठं भांड आपल्याकडे असायला पाहिजे. आणि त्या भांड्याची प्राप्ती करून घेण्याकरता ते सगळं पुण्य आयुष्यभर म्हणण्यापेक्षा जन्मोजन्मी साठवून ठेवण्याकरता सर्वात सोपी उपासना येते, ती म्हणजे 1,00,000 पार्थिव शिवलिंगाचं पूजन. आज 1,00,000 नुसती संख्या जरी ऐकली तरी 1,00,000 ज्यावेळेला शिवलिंग आपण डोळ्यांनी बघणार आहोत तो आनंदच किती मोठा असेल. आणि नुसती बघणार नाही आहोत तर त्या सर्वाचे आपण पूजनही करणार आहोत. आणि पूजा विधी करून पार्थिव शिवलिंगाचं जे काही नर्मदा तटाचं महत्व आहे ते महत्व आपण पूर्णपणे त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि नर्मदा परिक्रमेचं प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरचं हे 5वं वर्ष आहे. आणि 5वं वर्ष साजरं करत असताना त्याचा उत्सव नव्हे तर महोत्सव करत असताना एक आध्यात्मिक महोत्सव कसा असतो त्याचं एक पूर्णपणे उदाहरण किंवा मूर्तिमंत अशी साज म्हणजे ते 1,00,000 पार्थिव